आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त श्री गवस साहेब यांच्या आदेशानुसार आता सध्या आपत्कालीन परिस्थिती जी निर्माण होते, म्हणजे पावसाळा सुरू आहे, पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून आपण ज्या इतर गोष्टींकडे आपत्ती होऊ नये म्हणून जी कारवाई केली जाते, त्या अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने दरवर्षी एक यादी जाहीर केली जाते धोकादायक इमारतींची. त्या धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आणि त्यात प्रभाग समिती क्रमांक 2 याच्या क्षेत्रामध्ये नानिक अपार्टमेंट म्हणून एक इमारत आहे जी अति धोकादायक आहे आणि ती अति धोकादायक इमारत पाडण्याचं काम आज महापालिकेमार्फत सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता सध्या ते सुरू आहे. सदरवेळी तिथे प्रत्यक्ष कारवाईला गणेश शिंपी नोडल ऑफिसर आणि मी स्वतः तिथे हजर होतो. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.